त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला जायचा त्यावेळेस चंद्रशेखर आझाद फार सुंदर उत्तर द्यायचे. ते सांगायचे सनी गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चंद्रशेखर आझाद म्हणायचे की जब नाम आझाद पिता का नाम स्वतंत्रता पता जेल. इथे आपण पाहतोय आझाद मित्र मंडळ औंध गावामध्ये आहे आणि इथे सुरेख चेंडू. वाह, ला जवाब चेंडू अमोलला आपण पाहतोय मैदानावरती थांबवून ठेवलंय. अनेक वर्ष ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सचिन खोपकर लय मध्ये होता, ज्यावेळेस सुरेख गोलंदाज म्हणजे यापेक्षाही चेंडू वळवण्याची क्षमता होती. अनेक धुरंधर फलंदाजांना मैदानावरती थांबवलं. इथे पहा आपल्याला सलग तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. इथे प्रश्नांची उत्तर शोधावे लागतील. तुम्ही पहा स्विच हिट तुम्हाला किंवा अनेक गोष्टी. इथे आपण पाहतो हलक्यात चेंडू खेळून काढलाय. एक धाव असेल. एका धावेने धावफलकावरती हलकासा बदल, 2 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. इथे मात्र मोठी धावसंख्या बनवणं फार गरजेचं होतं, परंतु क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. मग आपण बघितलं 38 धावांचा पाठलाग बालेवाडी संघ विरुद्ध 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, तरी देखील इथे पराभूत व्हावं लागलं. यावेळेस आपण पाहतोय चेंडू निर्धाव. षटक मला वाटतं समाप्त होतोय. एका षटकानंतर 2 धावा. आझाद मित्र मंडळ आणि बॉडीगेट ए असा सामना मित्रांनो मैदानावरती रंगतोय. मी आता विनिंग टीम संघाच्या कर्णधारांची नावं म्हणजे संघांची नावं पुकारतोय. त्या कर्णधारांना विनंती आपण या, आपण लॉट्स पाडतोय. एटीके, औंध तालीम, औंध तालीम संघ, बॉडीगेट बी, ओम 11, लक्ष्मण गोलंदाजीसाठी आला. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने षटकार साधावा. या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपये नक्कीच अमोल यांच्यासाठी असतील. लक्ष्मण आपण पाहतो गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती मात्र एक षटकार आला. या चेंडू सुरेख आहे. नक्कीच सुरेख चेंडू टाकला गेला, परंतु इथे एक आपल्याला खऱ्या अर्थाने युद्ध पाहायला मिळेल. लक्ष्मण आणि अमोल. पहिल्या षटकामध्ये सचिन खोपकर केवळ 2 धावा खर्च केल्या. जकडून ठेवलं, बांधून ठेवलं. आपण पाहतोय नक्कीच हात मोकळे करण्याची संधी सचिन खोपकरने दिली नाही, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती कसर भरून काढतो तो म्हणजे अमोल. इथे आपण पाहतोय तिसरा चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी. लक्ष्मणला आपण बघितलंय सर पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील गोलंदाजी करताना सुरेख गोलंदाजी आहे. लाईन लेंथनी गोलंदाजी करतो. नक्कीच टप्पा अचूक आहे. चेंडू दिशा बदलत नाही, परंतु टप्पा अचूक आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहतो 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ 9 धावा.
धावफलकावरती मित्रांनो बनल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय ब्लॉकल चेंडू टाकला गेला होता. निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो परत एकदा मैदानावरती होतीये. लक्ष्मणनं मात्र कमबॅक केले. इथे फुल टॉस चेंडू, फटका मात्र सुरेख आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. अगदी शांत सर आपण पाहतोय सामना सुरू आहे. 2 षटकानंतर 10 धावा. एक षटकार अमोलच्या बॅट मधून आला, परंतु इथे मला वाटतं या षटकामध्ये 8 धावा तब्बल खर्च झाल्या. स्क्वेअर लेग पंच आपल्याला लोकेश पाहायला मिळतोय. त्यानंतर मेन पंच बाळा डोके आहे. सिद्धेश मित्रांनो गोलंदाजी करण्यासाठी येतोय. इथे आपण बघतोय सिद्धार्थ गोलंदाजी करण्यासाठी आलाय. फुलटॉस चेंडू होता, सर्व दिशेने खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षण सुरेख. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 11 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं अमोल मध्ये ती क्षमता आहे. चौकार षटकार खेळण्याची क्षमता अमोल मध्ये आहे. त्याला मात्र आता इथे खेळावे लागतील. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवे. झेल टिपलाय. फलंदाज बाद. सुनील दादा गुंजाळ आपण पाहतो मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. त्यांचे बंधू, मोठे बंधू, 2 सख्खे बंधू मैदानावरती आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे मात्र सर्व दिशेने फटका आलाय. लॉंग दिशेने चेंडू अडवला जाईल. तुम्ही भारताकडून युसुफ पठाण, इरफान पठाणला पाहिले. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावरला तुम्ही पाहिलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं जगामध्ये एकदाच 18व्या शतकामध्ये 3 बंधू एका संघाकडून इंग्लंडकडून खेळले होते. जॉर्ज डब्ल्यू.जी. ग्रेस, फ्रेड ग्रेस आणि ई.एम. ग्रेस. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. पॉइंट दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू अडवला जाईल. 1 धाव. जय भवानी मित्र मंडळ आणि कोळीवाडा या 2 संघादरम्यान सुनील दादा गुंजाळ यांनी जर षटकार खेळला तर स्वप्नील नागरस यांच्याकडून 1000 रुपये असतील. मला वाटतं नॉन स्ट्रायकिंगला जे आहेत तर ते प्रतीक म्हणजे डिंगडोंग मध्ये अगोदर खेळायचे. आणि औंध नगरीचं नाव या व्यक्तीने देखील मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. इथे फुल टॉस. यावेळेस फटका आपण पाहतोय खेळला जाईल मिड विकेट दिशेने. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. चला जय भवानी आणि कोळीवाडा टॉस साठी या. इथे फटका सुरेख आहे, परंतु झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थाने आपण पहा दान, मी
महाभारतामध्ये नक्कीच मगा सांगत होतो कर्णासारखा दानशूर व्यक्ती जन्माला आला नाही. त्याची स्टोरी देखील मी तुम्हाला सांगेल. परंतु क्रिकेटमध्ये एवढं मोठं करिअर असताना देखील आपल्या छोट्या बंधूला एक किडनी ज्यांनी दान केली असं दानशूर व्यक्तिमत्व. मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही, कारण आज तुम्ही जर बघितलं संपत्तीसाठी वाद होतात, भांडणं होतात, परंतु भावासाठी किडनी दान, तेही स्वतः एवढ्या मोठ्या संघामध्ये खेळत असताना. आणि डिंगडॉंग आणि प्रतीक, आताचं नाव प्रतीक आहे, त्या संघामध्ये खेळणं म्हणजे महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये खेळणं हे आहे. एवढं मोठं दातृत्व नेतृत्व व्यक्तिमत्व मित्रांनो खऱ्या अर्थानं औंधमध्ये आज आपल्या भेटीला आलं. आजचा दिवस खऱ्या अर्थानं फार धन्य झाला, महत्वाचा आहे. मला वाटतं आता शिवा कांबळे गोलंदाजीसाठी आलाय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या जय भवानी संघ आणि कोळीवाडा विनंती आहे. या गणेश बोडके इथे आपण पाहतोय फटका सुरेख खेळला गेलाय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय परत एकदा त्याच दिशेने फटका आलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलकावरती वाढ. 17 धावा धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळतात. शिवा कांबळे राहुलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होईल. अभिजितने जर षटकार खेळला तर गौरव पवार यांच्याकडून 1000 रुपये इथे मिळतील. यावेळेस आपण पाहतोय परत इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका आला. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलकावरती वाढ. 18 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 18 धावा धावफलकावरती. इथे काय घडतंय मित्रांनो आपण पाहतोय फटका लॉंग ऑफच्या दिशेने आला. 1च धाव मिळेल. 19 धावा. कमी धावसंख्येचा सामना इथे रंगणार का? अभिजितच्या बॅट मधून एखादा षटकार येणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला मित्रांनो हलक्या हाताने फटका खेळला गेला. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? इथे 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 20 धावा. कोळीवाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारले तर जय भवानी मित्रमंडळ संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. 21 धावा, क्षमा असावी, 21 धावा धावफलकावरती आहेत. 1000 रुपये जिंकण्याची संधी अभिजितला आणखी देखील आहे. जर एक षटकार आला इथे फटका खेळलाय परंतु चेंडू हवेत आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. 21 धावा बनलेत. 22 धावा विजयासाठी. धन्यवाद धन्यवाद डीजे. 1 मिनिट. अक्षय जाधव, अक्षय जाधव या. एकच छकडी गेली, बाकीचं नाही काय माहिती. तुम्ही अलीकडे तुम्ही अलीकडे डब्यात ठेवते ठिकाण की मटण करता का समालोचन? बोला की काय डिजिटल कसलं माहिती घ्या. चालू पण ते तरी हॅलो हॅलो हॅलो
हॅलो. या इथे पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं काय बॉल बॉल प्लीज. या इथे पाहतोय आपण आझाद मित्रमंडळ आणि बॉडीगेट ए या दोघांमध्ये चाललेला सामना. प्रथम फलंदाजी करून आझाद मित्रमंडळ या संघाने 22 धावांचं आव्हान या ठिकाणी बॉडीगेट पोलीस लाईन यांना दिलेलं आहे. आलो नाही रे बाबा, जाणार होतो. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दादा सुनील दादा गुंजाळ. बावीस धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय लोअर फुलटो चेंडू बॅट हलकीशी करायला लागते. थर्ड मॅच दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आपण जर बघितलं ना मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी मग ज्यांचा उल्लेख केला होता असे आपले सर्वांचे लाडके सुनीलजी गुंजाळ गोलंदाजी करण्यासाठी आलेत. मग जो मी किस्सा नक्कीच आपण पाहतोय सांगितला तर ते व्यक्तिमत्व मैदानावरती गोलंदाजी करते. इथे मात्र आपण पाहतोय शिवा कांबळे मैदानावरती पॅडल सुचा फटका खेळणार होता, परंतु निर्धाव चेंडू आहे. आणि तुम्ही जर बघितलं ना आपल्या सोबत अक्षय देखील जोडले गेलेत. इथे आपण बघा खऱ्या अर्थानं आतापर्यंत जेवढ्या जगामध्ये देखील लढाया झाल्या, तुम्ही महाभारत रामायण देखील बघा. तुम्ही महाभारतामध्ये तुम्ही बघितलं श्रीकृष्णच्या वेळेस दुर्योधनाकडे गेला त्यावेळेस सांगितलं की 5 गावं मला वाटतं मागितली होती. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या आग्रहावर बसेल एवढी जागा देखील मी देणार नाही. म्हणजे संपत्तीसाठी झालेला वाद. त्यानंतर रामायण तुम्हाला माहिती आहे, ज्या रामाला उद्या उठून खऱ्या अर्थानं राज्य मिळणार होतं त्याला 14 वर्षाचा वनवास मिटला. अनेक घडामोडी मला सांगता येतील, अनेक. तुम्ही बघितलं ना मित्रांनो 1498 ला वास्को द गामाच्या वेळेस अथेन्स शहरातून पोर्तुगीज वरून निघाला. केप ऑफ गुड होपला त्याने वळसा घातला आणि भारताच्या कालिकत बंदरावरती आला. इथे फटका सुरेख चेंडू सरळ जाईल सीमारेषा बार षटकारचा धावा. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद, डीजे डीजे चेंडू द्या. तर आपण बघितलं झामोरियन राजाने भारताने झामोरियन राजाने ज्यावेळेस त्याचं स्वागत केलं त्यावेळेस त्याचा प्रॉफिट होता 1 रुपये. जर त्याने खर्च केला तर त्याला 100 रुपये मिळाले. मसाल्याचं झाज त्याला भेट दिलं होतं. आणि परत पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले, त्यांनी भारत लुटला, संपत्ती लुटली, राज्य केलं. संपत्तीसाठी मित्रांनो अनेक वाद आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय दिवाळी साजरी होताना पाहायला मिळतीये. आता इडन गार्डन किंवा वानखेडेच्या मैदानावरती सामना सुरू आहे का असं चित्र इथं. यावेळेस चेष्टा कव्हर केला, चेंडू हवेत, जेल टिपला जाणार का? इथे मात्र चेंडू सरळ जाईल. मला वाटतं 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बार चौकार 4 धावा. विलिंग संघाचे कर्णधार ज्या ज्या संघाने सामने जिंकलेत त्यांनी सगळ्यांनी इथे या, त्यांनी सगळ्यांनी इथे या. बारा धावा मला वाटतं धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावांची गरज आहे. इथं फटाके क्रिकेट मध्ये भारतामध्ये क्रिकेटचं प्रचंड वेळ आहे. तुम्ही लक्षात घ्या उद्या औंध तालीम संघ एटीके अमोल आपण पाहतो गोलंदाजीसाठी आला. इथे शिवा कांबळेच्या बॅट मधून एक ब्लास्ट आपल्याला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाहायला मिळतो. षटकार साधावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. एटीके त्यानंतर ओम 11 त्यानंतर
अविनाश कांबळे बॉडी गेट बी. इथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळून काढलाय. मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव मिळेल. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती संघाला 19 मला वाटतं आतापर्यंत लागल्या गेल्यात. 3 धावांची गरज असेल इथे. लहान मुलाला बाहेर घ्या. अमोल गोलंदाजी करतोय. राईट ना मुहूर्त विकेट आपण बघतो. सिद्धार्थ इथे फटका खेळला आणि सामना जिंकलाय. आपण पाहतोय कोळीवाडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लवकर लावून घ्यायचंय. कोळीवाडा आताचा सामना जिंकलाय तो बॉडीगेट ए या संघाने. कोळीवाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.